केळीच्या पिठापासून ते केळीच्या दशमीपर्यंत संपूर्ण रेसिपी. प्रथम कच्ची केळी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कापडाने केळी पुसून घ्या. आता केळी दोन्ही बाजूंनी कापून घ्या. केळी कापून झाल्यावर त्यावर उभ्या चिरा मारा व संपूर्ण सालं काढून घ्या. आता केळीची सालं काढून झालेली आहे. आपण पुढच्या प्रक्रियेकडे वळूया. संपूर्ण कच्च्या केळीचे अशा प्रकारे काप कापून घ्या. काप थोडे जाड किंवा बारीक झाले तरी हरकत नाही. तयार काप प्लास्टिक पेपरवर टाकून पूर्णपणे 3 ते 4 दिवस वाळवून घ्या. हे काप तुम्ही पंख्याखाली किंवा उन्हामध्ये वाळवू शकता. केळीचे काप संपूर्ण वाळल्यावर अशा प्रकारे दिसतील. वाळलेले काप मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका व त्याचे बारीक पीठ तयार करून घ्या. अशा प्रकारे केळीचे पीठ अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेले आहे. दशमी तयार करण्यासाठी आपल्याला पुढील प्रमाणे साहित्य लागणार आहे. 2 वाटी तयार केलेले केळीचे पीठ, अर्धी वाटी भिजवलेला साबुदाणा, अर्धी वाटी शेंगदाणे, 2 चमचे जिरे, 2 चमचे जाडसर तिखट, चवीनुसार मीठ, गरजेनुसार तेल. सर्वात प्रथम शेंगदाणे खरपूस भाजून घ्या. त्यानंतर जिरे सुद्धा भाजून घ्या. शेंगदाणे भाजून झाल्यावर त्याची सालं काढून ते नीट वाफवून घ्या. शेंगदाणे आता खलबत्त्यामध्ये थोडे जाडसर कुटून घ्या. थोड्या वेळाने यात भाजलेले जिरे टाका व पुन्हा थोडे कुटून घ्या. या ठिकाणी तुम्ही मिक्सरचा सुद्धा वापर करू शकता, पण खलबत्त्यात कुटलेल्यांची चव जास्त छान लागते. एका भांड्यामध्ये केळीचे पीठ, शेंगदाणे, जिरे, चवीनुसार मीठ टाका. अर्धी वाटी भिजवलेला साबुदाणा,
उपवासाची केळी दशमी तयार आहे.